लग्नानंतरचे प्रेम भाग 28. इकडे घरात धनश्री, प्रिया आणि तिचे आई बाबा, आत्या सर्वजण गप्पा मारत बसले होते. त्यांना तर दादासाहेब आणि लता आलेलं पण माहीत नव्हतं. वैशाली त्यांना बाहेरपर्यंत सोडून आत आल्या. सुनीताला जेवण जरा जास्त बनव म्हणून सांगायला त्या किचनमध्ये गेल्या. आज सुनीतावर जरा जास्तच कामाचा लोड होता, त्यामुळे त्या पण तिला किचनमध्ये मदत करत होत्या. आईसाहेब, मी आणि काशीराम आम्ही दोघे करतो सर्व काम, तुम्ही आराम करा जावा. सुनीता वैशालींच्या हातातलं काम घेत म्हणाली. अगं सुनीता, तुम्ही दोघं तरी किती काम कराल? धनश्रीचे आई बाबा आहेत आणि आता दादासाहेब आणि लताताई पण आले आहेत. जरा त्यांच्या आवडीची भाजी बनवते मी, तू कर बाकीचं काम, वैशाली तिला समजवत म्हणाल्या. बरं ठीक आहे म्हणत सुनीता आपल्या कामाला लागली. धनू, चल आपण किचनमध्ये काय काम असेल तर जरा मदत करूया. धनश्रीच्या आईला कामाची सवय असल्यामुळे त्यांना असं बसून चैन पडत नव्हतं. अहो ताई, तुमची मुलगी लग्न झाल्यापासून किचनमध्ये किती वेळा गेली आहे, विचारा जरा तिला. अहो सुनीता आणि काशीरामचं सर्व काम करतात, आम्हाला काय करायची गरजच पडत नाही, आत्या धनश्रीच्या थांबवत म्हणाल्या. हो गाई, लग्न झाल्यापासून आतापर्यंत मी मोजून 2 वेळा किचनमध्ये गेली. पहिल्यांदा नवीन नवरीने किचनमध्ये काहीतरी गोड पदार्थ बनवायचा असतो म्हणून लग्नाच्या दुसऱ्या दिवशी शिरा बनवला. त्यात पण सर्व साहित्य सुनीताताईंनीच काढून दिलं होतं. आणि त्यानंतर एक दिवस सुनीताताईंना मदत करायला म्हणून किचनमध्ये गेले तर मला म्हणाल्या, तुम्ही जर कामं केली तर मग आम्ही कुठं जायचं? अगं ते दोघं आम्हाला काहीच कामच करू देत नाहीत, धनश्री आईला सांगत होती. बाबा अक्षतला फोन लावून त्याच्यासोबत फोनवर बोलत बाल्कनीत उभे होते. इकडे दादासाहेब, संजयराव, लताताई थोड्या वेळात हॉस्पिटलला पोहोचले. आजींना औषध दिल्यामुळे त्या थोड्या वेळापूर्वी झोपल्या होत्या. सुमित बाहेर बाकड्यावर बसला होता. सुमित, आई कुठं आहे? ती बरी आहे ना? दादासाहेब सुमितला विचारत म्हणाले. हो, ती बरी आहे, चला म्हणत तो दादासाहेबांना घेऊन आत आला. आजी औषधाच्या गुंगीत गाढ झोपल्या होत्या. दादासाहेब आणि लता दोघे पण आजीच्या उशाशी बसले होते. अरे श्री, मला वाटले अक्षय आणि सुमित दोघे पण आहेत हॉस्पिटलला. अक्षय लगेच परत गेला का? दादासाहेबांनी प्रश्नार्थक नजरेने पाहत संजयरावांना विचारलं. अहो दादा, तो दिवसभर हॉस्पिटललाच होता. तो आणि मयुरी आत्ताच थोड्या वेळापूर्वी घरी गेले, संजयराव म्हणाले. हो दादा, अक्षय दादा मला म्हणत होता मी आजीजवळ थांबतो म्हणून, पण मी दिवसभर घरी आराम करून आलो होतो, म्हणून मग मीच त्याला म्हणालो की मी थांबतो आजीजवळ, म्हणून सुमित संजयरावांच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाला. बरं ठीक आहे, असू दे. आईने काही खाल्लं का? दादासाहेब सुमितला म्हणाले. हो म्हणजे थोडा डाळ भात खाल्ला आहे तिने, त्यानंतर औषध घेऊन झोपली. दादासाहेब आईचा हात हातात घेऊन तिच्या चेहऱ्याकडे अश्रू पूर्ण नेत्रांनी पाहत होते. बाजूलाच लताताई बसल्या होत्या. तेवढ्यात एक नर्स आत येत म्हणाली. चला आता, पेशंटला भेटायची वेळ संपली आहे, पेशंटजवळ एकानेच कोणीतरी थांबा, म्हणून ती त्यांच्या उठण्याची वाट पाहतच बाजूला उभी होती. सुमित बेटा, तू जा घरी, मी थांबतो आईजवळ, दादासाहेब म्हणाले. दादा, अहो तुम्ही आत्ताच एवढ्या दूरवरून प्रवास करून आला आहात, तुम्ही चला घरी, सुमित थांबेल आईजवळ. संजयराव सुमित काय बोलण्याआधीच दादासाहेबांच्या काळजीपोटी पटकन बोलले. हो दादा, तुम्ही घरी जावा आणि आराम करा, हवं तर सकाळी लवकर या, पण आता नको, तुम्ही हॉस्पिटलला थांबायला. सुमित पण संजयरावांच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाला. खरं तर दादा साहेबांचा पाय निघत नव्हता, पण श्री आणि सुमित असं मला थांबू देणार नाही हे पण तितकंच त्यांना माहीत होतं.
एक वेळ आईच्या डोक्यावरून हात फिरवत त्याने आईकडे पाहिलं आणि जड पावलांनी परत घरी जायला निघाले. सुमित बेटा, यात तुझं जेवण आणलं आहे, खाऊन घे आणि आराम कर. संजयराव त्यांच्या हातात डबा देत म्हणाले. ओके म्हणत त्याने डबा घेऊन बाजूला ठेवून दिला आणि त्यांना बाहेर सोडायला गेला. सोमू बाळा, जास्त वेळ जागरण करू नको, जेवण करून आराम कर म्हणत लताताईंनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. हो ग काकू, तू माझी काळजी नको करू, घरी जाऊन मस्त आराम कर, सुमित म्हणाला. बरं निघतो आम्ही, तसं काही वाटलं तर मला लगेच फोन कर म्हणत संजयराव गाडीत बसले. सुमितचा निरोप घेऊन ते तिघे पण निघून गेले. त्यांना निरोप देऊन तो पण आत आला. आता हॉस्पिटलमध्ये बऱ्यापैकी शांतता पसरली होती. म्हणजे थोड्या वेळापूर्वी धावाधाव करणारे पेशंटचे नातेवाईक आपल्याला पेशंटजवळ बसून कोणी जेवत होतं तर कोणी झोपलं होतं. सुमित पण आजीच्या बेडच्या बाजूला असणाऱ्या टेबलवर डबा ठेवून एक खुर्ची घेऊन डबा उघडून जेवायला बसला. आज पहिल्यांदा तो असा हॉस्पिटलमध्ये जेवत होता. तिथल्या औषधांच्या वासाने त्याला अन्न खाऊ वाटत नव्हतं. तरी तो डोळे झाकून एक एक घास खात होता. एवढ्यात त्याचा फोन वाजला. आज पहिल्यांदा धनश्रीने त्याला स्वतःहून फोन केला होता. हा बोल म्हणत त्याने फोन घेतला. जेवलास का? जेवणच करायला बसलो आहे. तू जेवलीस का? नाही अजून. म्हणजे बाबा, दादा आणि काकू तिकडे हॉस्पिटलला आले आहेत ना, ते आल्यानंतर जेवणार आहोत. हो, ते आत्ताच निघून गेलेत, पोहोचतील थोड्या वेळात. तुझे आई बाबा कुठे आहेत? त्यांना आपल्या घरी करमतंय का? हो करमतंय की. आता ते सर्वजण खाली हॉलमध्ये गप्पा मारत बसलेत. आणि तुला काय? मला काय? अगं तुला करमतंय का? मला काय झालं न करमायला? धनश्री समजून न समजल्यासारखं म्हणाली. हो का, बरं ठेवतो मग. तो थोडा नाराज होत म्हणाला. काय झालं? बोल ना, ती अडखळत म्हणाली. काय बोलू? सुमित कोरडेपणे म्हणाला. बरं ओके, ठेवते मग म्हणत धनश्रीने फोन ठेवला. खरं तर तिच्या मनाला पण आता सुमितची ओढ वाटत होती. त्याच्या प्रेमळ स्वभावाची जाणीव झाली होती. तिला अजून त्याच्याशी बोलायचं होतं, पण तरीही तिने फोन कट केला. तिचं मन वेगळा विचार करत होतं आणि ती काहीतरी वेगळंच वागत होती. तिच्यासोबत असं का होतंय ते आता तिला समजत नव्हतं. इकडे त्याने उरलेलं जेवण संपवलं आणि बाजूलाच असलेल्या छोट्या बेड आडवा पडला. घरी मऊशार बेडवर झोपायची सवय असलेल्या त्याला त्या छोट्याशा बेडवर झोप येत नव्हती. बराच वेळ फोनवर टाइमपास करून मग तो झोपला. इकडे घरी पण सर्वजण जेवण करून गप्पा मारत बसले होते. धनश्रीचे आई बाबा तर दादासाहेबांना आणि लताताईंना आज पहिल्यांदाच भेटले होते. दादासाहेब गावच्या गोष्टी सांगत होते. बराच वेळ त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या. धनश्रीचे बाबा तर लहानपणी कधी गावी गेले होते ते पण त्यांना आठवत नव्हतं. आणि आई तर कधीच गावी गेली नव्हती. काय करणार दादासाहेब, आमचं कोणी गावी नातेवाईक नाही, त्यामुळे कधी जायला मिळाले नाही. पण धनश्री मात्र खूप नशीबवान आहे. ती तुमच्या घरात आली आणि तिला गावी राहायला मिळालं. तिला पण गावी राहायला खूप आवडतं. धनश्रीचे बाबा बराच वेळ सर्वजण बोलत बसले होते. धनश्री आणि प्रिया मात्र कंटाळून केव्हा झोपायला निघून गेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी आजीच्या काही टेस्ट केल्या. आता आजी उठून बसत होत्या. त्यांच्या तब्येतीत कालच्यापेक्षा अधिक सुधारणा झाली होती. संजयराव आणि दादासाहेब सकाळी लवकरच हॉस्पिटलला आले होते. त्यांनी डॉक्टरांशी चर्चा करून आजींना घरी घेऊन जायचं ठरवलं होतं. आजीच्या तब्येतीत सुधारणा झाली होती
म्हणून डॉक्टरांनी पण त्यांना घरी घेऊन जायला परमिशन दिली. आजीच्या देखभालीसाठी एक नर्स पण जाणार होती, त्यामुळे काळजीचं काही कारण नव्हतं. संजयराव सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण करून थोड्या वेळात आजींना घेऊन घरी जायला निघाले. सुमित लगेच गाडी घेऊन गेटजवळ आला. दोघे वॉर्डबॉय आजींना व्हीलचेअरवरून बाहेर घेऊन आले. अलगद त्यांना गाडीत बसवलं. थोड्याच वेळात सुमित, संजयराव आणि दादासाहेब आजींना घेऊन घरी आले. घरच्यांनी आजीचं जोरदार स्वागत केलं. हेमात्या, लता आणि वैशालींनी सगळ्यांनी आरती ओवाळून आजीचं औक्षण केलं. सोबत आलेली नर्स पण आजींचं स्वागत पाहून भारावून गेली. सर्वजण आजींच्या मागे पुढे करत होते. त्यांना काय हवं नको ते पाहत होते. तेवढ्या दादासाहेब सर्वांना उद्देशून म्हणाले, आता सगळे आपापल्या खोलीत जावा, आईला आराम करू द्या. धनश्रीचे आईबाबा पण थोड्या वेळाने सर्वांचा निरोप घेऊन परत जायला निघाले. धनश्रीची आई तर लेकीचं सासर पाहून खूपच खुश झाली होती. ते दोघे पण सर्वांचा निरोप घेऊन निघून गेले. धनश्रीच्या सासरचं कौतुक करताना तिची आई थकत नव्हती. घरातून बाहेर पडल्यापासून त्या दुसरं काही बोलतच नव्हत्या. त्यांच्या घरी असं आहे, त्यांच्या घरी तसं आहे म्हणत त्यांची तिच्या बाबांच्या भोवती बडबड सुरू होती. तिचे बाबा पण त्यांच्या मध्ये हो मिसळत होते. इकडे धनश्री आणि सुमित त्यांच्या रूममध्ये आराम करत होते. काल रात्री हॉस्पिटलला जागरण झाल्यामुळे आज तो ऑफिसला गेला नव्हता. आजी पण औषध घेऊन झोपल्या होत्या. प्रिया आणि आत्या पण त्यांच्या रूममध्ये आराम करत होत्या. वैशाली आणि लता मात्र आजींच्याच रूममध्ये बसून होत्या. नर्स होती तरीही त्या आज सकाळपासून आजींच्या काळजीपोटी त्यांच्या रूममध्येच बसून होत्या. दादासाहेब पण त्यांच्या रूममध्ये आराम करायला गेले होते. संजयराव मात्र ऑफिसला निघून गेले होते. धनश्री थोडा वेळ आराम करून अभ्यासाला लागली. सुमित मात्र शांत झोपला होता. तेवढ्यात तिचा फोन वाजला. तिने पटकन फोन घेतला आणि बाल्कनीत गेली आणि फोन पाहिला तर प्रेमचा फोन होता. याने का मला फोन केला असेल या विचारातच तिने फोन कानाला लावला. सुमितची झोपमोड होऊ नये म्हणून ती फोन घेऊन पटकन बाहेर आली. तरीही सुमित फोनच्या आवाजाने तो जागाच झाला होता. हॅलो, बोल प्रेम, धनश्री हळू आवाजात म्हणाली. हा धनश्री, अगं 2 दिवस झाले कुठे गायब झाली आहेस? प्रेम पलीकडून म्हणाला. अरे तुला मनीषाने सांगितलं नाही का? अरे आमच्या आजी अचानकच आजारी पडल्या, त्यामुळे मी परवा तुमच्या सर्वांसोबत ट्रिपला नाही येऊ शकले, धनश्री दिलगिरी व्यक्त करत म्हणाली. अगं पण तू या आधी कधी आजीबद्दल बोलली नव्हतीस. अचानक धनश्रीची टूक पेटते. अरे याला तर आपलं लग्न झालेलं माहीत नाही. मी सर्वांना सांगितले की ही गोष्ट कोणाला सांगू नका, आणि मीच कशी काय अशी बोलून गेले. धनश्री फोन कानाला लावून मनात विचार करत होती. हॅलो धनश्री, बोल ना, कुठे हरवलीस? धनश्री काहीच बोलत नाही. हे पाहून प्रेम पलीकडून म्हणाला. बरं असू दे, आमच्यासोबत त्या दिवशी यायला भेटलं नाही म्हणून त्याचं एवढं वाईट नको वाटून घेऊस. आपण पुन्हा कधीतरी प्लॅन करू. आता आजी बऱ्या आहेत ना? प्रेम पलीकडून काळजीच्या स्वरात म्हणाला. हो, आता आजी बरी आहे, धनश्री म्हणाली. मग उद्या तरी कॉलेजला येणार आहेस की नाही? बघू, आताच मी काही सांगू शकत नाही. बरं ठीक आहे. ओके, ठेवू का मग? धनश्री म्हणाली. ओके ठेव, प्रेम नाराजीच्या स्वरात म्हणाला. धनश्रीने लगेच फोन कट केला आणि सुटले म्हणत एक सुस्कारा टाकला. ती आज जायला वळणार तोच सुमितला बाजूला पाहून ती दचकली. तू केव्हा आलास इथे? ती जरा अडखळत म्हणाली. जेव्हा तू फोनवर बोलत होतीस तेव्हा, तो तिच्या डोळ्यात पाहत पुढे म्हणाला.
काय ग, कोणाचा फोन होता? अरे प्रेमचा, धनश्री म्हणाली. मग फोन ठेवल्यावर सुटले एकदाची असं का म्हणालीस? सुमित प्रश्नार्थक नजरेने पाहत तिला विचारत होता. तुझं काय चालू आहे सुमित? एकतर माझ्या पाठीमागे येऊन माझं फोनवरचं बोलणं गुपचूप ऐकतोस आणि मलाच प्रश्न विचारतोयस. ती वैतागून म्हणाली. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. तो तिच्यावर नजर रोखून म्हणाला. हे बघ सुमित, तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तर तुला मी दिलीच पाहिजेत का? म्हणत धनश्री ताडकन आत निघून गेली. धनश्रीला तिलाच काय झालं ते समजत नव्हतं. एकतर आत्ताच प्रेमसोबत खोटं बोलताना तिची तारांबळ उडली आणि लगेच सुमितने पण तिला प्रश्न विचारून भांबावून सोडलं. त्यामुळे तिची चिडचिड झाली. पण या सर्वांचा नेमका उलट अर्थ सुमितने करून घेतला आणि आता कुठे दोघांची केमिस्ट्री जुळत होती तर पुन्हा त्यात तेढ निर्माण झाली. खरं तर माझंच चुकलं. मला वाटले ही पंजा मारणारी मांजर सुधारली वाटतं, पण ही काय सुधारण्यातली नाही. हिला कितीही समजून घेतले तरी तिला हवं तसंच ती वागणार. मी उगाचच गैरसमज करून घेऊन हिच्याशी बोलत होतो. तिच्या मनात काय आहे कोण जाणे. तिला प्रेम आवडत असेल का? जाऊ दे, तिचा विचारच सोडून द्यायला हवा. भांडकुदळ कुठली? सुमित रागातच तोंडातच पुटपुटत रूममधून बाहेर पडला. नेमक्याच वैशाली समोरून येत होत्या. सुमितचा चेहरा पाहून त्यांनी ओळखलं यांचं काहीतरी बिनसलं आहे. सुमित, तू जरा माझ्या रूममध्ये ये, मला तुझ्याशी बोलायचं आहे. त्या त्याला थांबवत म्हणाल्या. बरं म्हणत तो पण त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या खोलीत आला. हा आई बोल, तो आत जाता जाता म्हणाला. अरे बस तरी. हा बसलो, आता बोल, तो खुर्चीत बसत म्हणाला. त्याचा उतरलेला चेहरा त्यांच्या नजरेतून सुटला नाही. काय रे सोमू, मी तुझं लग्न झाल्यापासून पाहते तुझ्यात आणि धनश्रीमध्ये काहीतरी बिनसलं आहे असं का मला राहून राहून वाटतंय. खूप दिवस झाले बोलेन म्हणते, पण आधी मला वाटलं ती या घरात नवीन आहे, तिला आपल्या घरात रुळायला जवळ थोडा वेळ लागेल. पण आता तुमच्या लग्नाला 1.5 महिना होऊन गेला तरीही तुम्ही एकमेकांशी बोलताना पण दिसत नाही. वैशाली काळजीने बोलत होत्या. हो म्हणजे मी आता तुला कसं सांगू, माझं मलाच समजत नाही. अगं ती धनश्री अजिबातच समजून घ्यायला तयार नाही, तो निराश होत म्हणाला. त्यानंतर त्याने वैशालींना सर्व हकीकत सांगितली. त्यांना पण सुमितचं बोलणं ऐकून आता त्या दोघांच्या नात्यांची चिंता लागली. तरीही त्या स्वतःला सावरत त्याला समजवत म्हणाल्या. हे बघ सोमू, तुमचं आधी भांडण झाले तेव्हा तुम्ही अनोळखी होता, पण आता तुम्ही अनोळखी नाही आहात. झालं गेलं विसरून आता नव्याने सुरुवात करायला हवी ना. त्या त्याला समजवत म्हणाल्या. मॉम, मी तर ते केव्हाच सर्व विसरून गेलोय, पण ती. तो बोलता बोलता मध्येच थांबला. बरं, आता झालं ते झालं, पण इथून पुढे तू तुझ्या बाजूने जमेल तेवढं तिला समजून घेण्याचा प्रयत्न कर. तिला जरा वेळ दे, कधीतरी वेळ काढून तिला बाहेर फिरायला घेऊन जात जा ना. अरे तुमचं लग्न झाल्यापासून तुम्ही कुठेच बाहेर फिरायला वगैरे गेला नाही. तू जरा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न कर ना. अरे ती परक्या घरून आलेली पोर, आमच्यापेक्षा तुझ्याशी मोकळेपणे बोलेल, पण तू तिच्याशी बोलण्याचा प्रयत्नच केला नाही तर कसं चालेल. मी सांगते तसं एकदा करून पहा, ती आपोआपच सर्व विसरून तुझ्या मिठीत येईल. तुझ्या बाबांचा एका शब्दावरती तुझ्याशी लग्न करून या घरात आली. आपणच तिला समजून घ्यायला हवं ना. त्या पुन्हा त्याला समजवण्याच्या सुरात म्हणाल्या. ओके. म्हणून तो थोडा वेळ आईशी बोलून सरळ सिद्धार्थकडे निघून गेला. इकडे धनश्रीला मात्र सुमितला तुटकपणे बोलल्याचं वाईट वाटत होतं.